नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता आपण प्रकरण तिसरा व्यक्तिमत्वाचं स्वाध्याय पाहत होतो। पार्ट 2 आहे। पार्ट 1 ऑलरेडी अपलोड केलेला आहे मी। तर तुमच्यासाठी आधी एक सूचना आहे, पहा सर्वांनी सबस्क्राईब करा। त्यानंतर जेव्हा माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी मी हे जे काही सर्व PDF आहे स्क्रीनचं ते तुम्हाला टेलिग्रामवरती टाकेन। तुमची जबाबदारी आहे की तुम्ही 1000 सबस्क्रायबर नक्की पूर्ण करा। ओके, 1000 सबस्क्रायबर ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळेस तुमचे PDF टेलिग्रामवरती टाकले जाईल। त्यानंतर तुम्ही वाचत वगैरे बसू शकता। ओके, म्हणजे लिहिण्याची जी काही प्रक्रिया आहे ते तुम्हाला सोपं होण्यासाठी तुम्ही 1000 सबस्क्रायबर माझे पूर्ण करू शकता। ओके, व्ह्यूज वाढतात पण सबस्क्रायबर वाढताना दिसत नाहीत, त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा। ओके, पुढे जाऊयात आपण। खालील संकल्पना प्रत्येकी 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा। क्वेश्चन नंबर 1 ते 3 पर्यंत मी अपलोड केला आहे। त्यानंतर हा चौथा असेल, त्यानंतर 5वा मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन। ओके, मला वाटतं 5वा पण आहे याच्यातच। 6वा जे काही आहे प्रश्न ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल। ओके, व्यक्तिमत्व विषयी जे काही संकल्पना आहे या ठिकाणी दिले, वाटल्यास तुम्ही पाहून व्हिडिओ पॉज करून लिहू शकता। ओके, मी पण एक अर्धा सेकंद थांबेन, अर्धा मिनिट। काही चुका वगैरे झाली असतील तरी तुम्ही समजून लिहू शकता, कारण टायपिंगमध्ये चुका होतातच, कारण हे मराठी आहे। मराठीमध्ये टायपिंग खूप महत्त्वाचं आहे आणि ते करताना चुका होतातच माणसाकडून। त्यामुळे तुम्हाला मागच्या 2 पाठामध्ये दिसेलच, मी जे काही व्हिडिओ अपलोड केले त्यामध्ये जे काही टायपिंग आहे ते खूप करावं लागतं, मेहनत जास्त असते। त्यामुळे तुम्ही देखील चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जावा। दुसरा पाहूयात गुणतत्व, त्यालाच गुणविशेष म्हणतात। पहा, गुणतत्व आणि गुणविशेष एकच आहे, कन्फ्यूज होऊन जाऊ नका। ओके, छोटासा लिहिला असेल तुम्ही। वाक्यपूर्ती चाचणी, हे वाक्यपूर्ती जे काही आहे ते जोडून आहे। पहा, मी काही चुका वगैरे सांगत असतो, त्यामुळे आधी व्हिडिओ पहा, वाटल्यास व्हिडिओ पॉज करून लिहू शकता। ओके, लिहून झालं असेल तुमचं। चौथा जाऊयात रचित मुलाखत, आणि 5वा रचित मुलाखत आहे वाटतं। रचित आणि अरचित शब्द ऐकून कन्फ्यूज होऊ नका। रचित म्हणजे एक नियोजन केलेले असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। रचित हा जर शब्द लक्षात राहत नसेल तर त्याचा सिंपल अर्थ आहे रचलेला, असं देखील लक्षात ठेवू शकता। आता मुलाखत म्हणजे तुम्हाला माहिती आहे, रचित आणि अरचित हे जरा तुम्हाला शब्द कन्फ्यूज होतात। पहा, ओके, तर पुढे जाऊयात। अरचित मुलाखत या ठिकाणी आहे, याच्या अपोजिटच हे आहे। पहा, रचित मुलाखत जर तुम्हाला समजलं तर अरचित लगेच समजेल। ओके, तुम्ही पाहत असाल स्क्रीनवरती टायपिंग वगैरे करायला किती मला मेहनत लागतं, त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुढे जाऊयात। 5वा आहे टिपा लिहा। गॉर्डन ऑलपोर्ट यांचा व्यक्तिमत्वाचा सिद्धांत या ठिकाणी आहे। पुढे पण 6 आणि 7 आहेत। पहा, या ठिकाणी 4 पॉईंट आहेत। पॉईंट तुम्ही मराठीमध्ये किंवा रोमन लिपीमध्ये देखील घालू शकता। मी या ठिकाणी इंग्लिशमध्ये घातलेला आहे। पुढे 6वा आणि 7वा। ओके, लिहिलं असेल, थोडंसंच होतं। दुसरा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही लिहू शकता। असे जे काही प्रश्न बोर्डामध्ये येतात त्यावेळेस तुम्ही मनाने उत्तर लिहिण्याची तयारी असली पाहिजे। पहा, कारण या ठिकाणी हे असे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात, कारण त्यांच्याकडून जे काही रिस्पॉन्स आहे किंवा त्यांची प्रतिक्रिया आहे ते त्यांना भेटायला पाहिजे। म्हणून विद्यार्थी आधुनिक कालखंडामध्ये प्रसारमाध्यमाचा
इंटरनेटचा अतिवापर करतात, त्यामुळे असे प्रश्न बोर्डांद्वारे विचारले वगैरे जाऊ शकते. त्यामुळे अशा प्रश्नांची जरा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ओके, लिहिला असेल तुम्ही. पुढे जाऊयात. ओके, त्यानंतर हे दोनच प्रश्न होते पहा या ठिकाणी, गार्डन ऑल फॉर टर्नी. पुढचा जो काही प्रश्न आहे प्रसार माध्यम. ओके, त्यानंतर शेवटचा जो काही प्रश्न आहे त्याचा देखील मी व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करेन. मी सांगितल्याप्रमाणे PDF जी PDF आहे ते सर्व मी टेलिग्रामवरती टाकणार आहे, ज्या दिवशी 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी. ओके, आता 1-2 महिन्यामध्ये तुम्ही माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा, त्यावेळेस मी तुम्हाला टेलिग्रामवरती टाकेन. त्यानंतर तुमचे काही 2-3 महिन्यात पेपर होतील, त्या ठिकाणी तुम्हाला मदत